नमस्कार मित्रांनो, मी जयवंत सुतार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शंभू सुविधा केंद्र आजरा. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू आहे. तर या योजनेचा लाभ बऱ्याचशा महिलांना झालेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 2 हप्ते एकूण 3,000 रुपये बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. तर अजूनही ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नसेल तर त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही. अजूनही या योजनेचे फॉर्म भरता येऊ शकतात. 31 ऑगस्ट 2024पर्यंत या योजनेचे ऑनलाईन अर्ज आपल्याला करता येणार आहेत. यामध्ये तिन्ही महिन्याचे पैसे एकूण 4,500 रुपये अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या अकाउंटवरती जमा होतील. तर त्यासाठी आपल्याला करायचं आहे ऑनलाईन अर्ज. तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीनं करता येईल याबाबत आपण या ठिकाणी तपशीलवार माहिती पाहणार आहोत. तर या ठिकाणी मी वेबसाईटची लिंक शेअर केलेली आहे. आपण पाहू शकता, ही लिंक आहे. या लिंकवरती गेल्यानंतर आपल्याला इथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर हे पेज ओपन होतं. असा हा फॉर्म आहे. असा हा फॉर्म ओपन झालेला आहे. या फॉर्ममध्ये वुमन्स फुल नेम ॲज पर आधार टाकायचं आहे. त्यांच्या वडिलांचं किंवा मिस्टरांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. फादर और हजबंड नेम या ठिकाणी. लग्न झालेलं असेल तर हजबंड नेम, लग्न झालेलं नसेल तर वडिलांचं नाव. त्यानंतर मेडन नेम ऑफ वुमन, लग्न झालेल्या महिलेचा फॉर्म भरत असाल तर लग्नापूर्वीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. यापुढे मॅरिटल स्टेटस म्हणजे विवाहित किंवा अविवाहित, मॅरिड अनमॅरिड असा पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जन्मतारीख या ठिकाणी टाकू शकता. यानंतर आर यू बॉर्न इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालेला आहे का. जर झालेला असेल तर यस, नसेल तर नो. नो केल्यानंतर आपल्याला आफ्टर मॅरेज म्हणजे लग्नानंतरची जी काही नवऱ्याची कागदपत्रं असतील, मतदान कार्ड किंवा डोमेशियल असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल तर ते आपल्याला सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये जोडावं लागणार आहे. यानंतर अप्लिकंट्स करंट ॲड्रेस अँड अदर इन्फॉर्मेशन म्हणजेच अर्जदाराची संपूर्ण माहिती, पत्त्याबद्दलची संपूर्ण माहिती. ॲप्लिकंट्स फुल ॲड्रेस, संपूर्ण पत्ता, पिनकोड, जिल्हा, तालुका, गाव, म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे कुठलं असेल ते. कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजेच मतदारसंघ. या ठिकाणी मतदारसंघाचा हा एक पर्याय वाढलेला आहे. तर याच्यामध्ये आपला जो काही मतदारसंघ असेल तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर इथे मोबाईल नंबर. यानंतर आर यू अ बेनिफिशरी ऑफ एनी अदर फायनान्शियल स्कीम इम्प्लिमेंटेड बाय स्टेट और सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच आपण राज्य किंवा केंद्र सरकारच्या कोणत्या शासकीय योजनेचा फायदा घेत आहात काय, लाभ घेत आहात काय. तर नो करायचं आहे. बँकेचं डिटेल्स या ठिकाणी टाकायचं. बँक फुल नेम या ठिकाणी ज्याच्या नावाचं खातं आहे त्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. बँकेच्या आधार कार्डप्रमाणे सेम इथं टाकायचं आहे. बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. पुन्हा तो अकाउंट नंबर या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे. IFSC कोड या ठिकाणी टाकायचा आहे. इथे विचारलेलं आहे, इज युअर बँक अकाउंट सीडेड विथ बँक अकाउंट. इफ युअर बँक अकाउंट इज नॉट सीडेड देन सीड युअर बँक अकाउंट विथ आधार. म्हणजेच आधार बँक लिंकिंग असणं अतिशय महत्त्वाचं आहे. हा पर्याय आपण येस करायचा आहे. लिंक नसेल तरी करून घ्यायचं आहे. यानंतर डॉक्युमेंट अपलोड या ठिकाणी करायचे आहेत. पहा, तर प्रथम आधारची फ्रंट साईड, आधार कार्ड फ्रंट साईड इथे अपलोड करायचे आहे. त्यानंतर आधार कार्ड बॅक साईड, डोमेशियल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, रेशन कार्ड किंवा वोटर ID यापैकी एक पुरावा या ठिकाणी अपलोड करायचा आहे. यानंतर आपलं रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी आहे का, या दोन्हीपैकी कोणते रेशन कार्ड आहे का, तर येस करायचं आहे. त्यानंतर येस केल्यानंतर आपल्याला इथे रेशन कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे. पहिली बाजू, दुसरी बाजू.
यानंतर हमीपत्र जे आहे ते इथं अपलोड करायचं आहे. बँक पासबुक अपलोड करायचं आहे आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे. यानंतर हे जे डिस्क्लेमर आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे हमीपत्रामध्ये जी माहिती आहे तीच इथं माहिती येते. यामध्ये स्वीकारा क्लिक करायचं आहे आणि सबमिट असं क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी काही डिटेल्स मी भरलेले नाहीत, त्यामुळे मला सबमिट करता येणार नाही. तर आपण अशा पद्धतीनं सबमिट करायचं आहे आणि जो काही रेफरन्स नंबर येईल तो रेफरन्स नंबर आपण जपून ठेवायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ऑनलाईन अर्ज करून आपण हा फॉर्म व सर्व डॉक्युमेंट आपल्या भागातील ज्या अंगणवाडी सेविका असतील किंवा महिला बालकल्याण विभागाच्या ज्या कर्मचारी असतील त्यांच्याकडे हा फॉर्म आपण जमा करायचा आहे. हा फॉर्म जमा केल्यानंतर आपल्याला या योजनेचे पैसे मिळून जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारची विविध शासकीय कामकाजाबद्दलची माहिती, विविध शासकीय योजनांची माहिती घरबसल्या पाहण्यासाठी आपण या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.